अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात एक गोळी त्याच्या घरात घुसल्याची माहिती मिळते। याचा सीसीटीव्ही देखील समोर आलाय। दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी सलमानच्या घराबाहेर एकूण 5 फायरिंग केल्याची माहिती आहे आणि यातली एक गोळी गॅलरीतील पडद्यातून आत घुसल्याची माहिती आहे। या गोळीबाराचा सीसीटीव्ही आता समोर आलाय। या प्रकरणाचा तपास आता एटीएस करत असून फॉरेन्सिक टीम कडून गोळीबार झालेल्या परिसरात तपासणी करण्यात येते आहे। या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे अधिक तपास सुरू आहे। या गोळीबारामागे बिश्नोई गँगचा हात असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। यापूर्वी सलमान खानचे वडील सलीम खान यांना घराबाहेर सकाळी जॉगिंग करत असताना 2022 मध्ये एका चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आली होती। यामध्ये मुसेवाला जैसा कर देंगे असं लिहिण्यात आलं होतं। त्यामुळे सलमान खानची सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती। त्यात पुन्हा ही घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे। तर यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। मुंबईसह महाराष्ट्रातली कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। सलमान खानच्या संदर्भात झालेली फायरिंग गोळीबार हा इशारा नाहीये, तर या बंदुकांच्या गोळ्यांनी भारतीय जनता पक्ष त्यांचं सरकार यांची पोलखोल केली आहे। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, पण गृहमंत्र्यांचं काम सध्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणं, त्यांच्या मागे यंत्रणा लावणं। पोलीस आयुक्त काय करतायत? पोलीस आयुक्त तर राजकीय व्यक्ती नाही आहे ना, त्यांचं मुंबईवर लक्ष आहे की नाही काय ते सुद्धा पालख्या वाहत आहेत भाजपच्या आणि गृहमंत्र्यांच्या आणि सरकारच्या। याबद्दल आणखी माहिती घेऊ। आपले प्रतिनिधी अल्पेश करकरे आता आपल्या सोबत आहेत। अल्पेश, तपास कुठपर्यंत आलाय? काही लिंक्स पोलिसांच्या हाती लागल्यात का? मी सध्या वांद्रे येथील सलमान खानच्या घराच्या बाहेर आहे। सध्या आपण पाहतोय मुंबई पोलिसांचे विविध जी पथकं तयार करण्यात आलेली आहेत, यामध्ये गुन्हे शाखा असेल, फॉरेन्सिक टीम असेल, ती सध्या या घटनास्थळी असून घटनेचा तपास करत आहेत। यामध्ये आपण पाहिलं तर महत्त्वाचे म्हणजे सीसीटीव्ही, या परिसरामध्ये 8 सीसीटीव्ही फुटेज आहेत। ज्या परिसरातले सीसीटीव्ही हे तपासले जात आहेत। डीव्हीआर देखील पोलिसांनी ताब्यात घेतलाय। तसेच या घटनास्थळी 5 फायर राऊंड झाले असल्याची माहिती मिळते। त्यानुसार बिल्डिंगच्या 2nd फ्लोअरवर एक मार्क करण्यात आलाय। एक गोळी ही त्याच्या सलमान खानच्या गॅलरीत गेल्याची माहिती मिळते आणि त्यानुसार फॉरेन्सिक टीमने याचा देखील तपास केलाय। तर 3 गोळ्या या रस्त्यावर पडल्या होत्या, त्याचा देखील तपास पोलिसांनी केलेला आहे। आता काही वेळापूर्वीच आपण पाहिलं तर गुन्हे शाखेचे जे अधिकारी आहेत, दयानायक असतील, हे देखील या ठिकाणी आले होते। त्यांनी देखील तपास केलेला आहे। विविध अँगलने याचा तपास केला जातोय। सीसीटीव्ही फुटेज आलेले आहेत। त्यानुसार हे व्यक्ती जे अज्ञात आहेत त्यांचा देखील शोध हा सध्या सुरू आहे। आणि यामध्ये महत्त्वाचं एक अपडेट आहे, शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी असलेले राहुल कनाल हे देखील सध्या आता सलमान खानच्या गॅलेक्सी या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। सरकारकडून देखील या घटनेची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। त्यामुळेच राहुल कनाल या ठिकाणी नक्की काय घडलंय याची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। राहुल कनाल हे तेच व्यक्ती आहेत जे श्रीकांत शिंदे असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा जे राजकीय मंडळी जे सलमान खानला नेहमी भेटत असतात, त्यांना एकमेकांना भेट घडवून आणण्यासाठी एक राहुल कनाल हे महत्त्वाचे दुवे आहेत आणि ते सध्या या गॅलेक्सी या निवासस्थानी आलेले आहेत। ते देखील घटनेची माहिती घेत आहेत आणि पोलिसांचे जे विविध पथक आहेत ते विविध अँगल्सने या प्रकरणाची तपास सध्या करत आहेत। महत्त्वाचे म्हणजे यामध्ये जे वॉचमॅन आहेत त्यांचे देखील जबाब नोंदवलेले आहेत। सीसीटीव्ही डीव्हीआर ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि या घटनास्थळी जे उपस्थित होते त्यांची देखील आता सध्या चौकशी सुरू आहे। सौरभ, ठीक आहे अल्पेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।